दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. उजनी अपडेट 9 जून 2024 सकाळची स्थिती. आनंदाची बातमी म्हणजे उजनी धरणावर 48 मिलीमीटर पावसाची नोंद मागील 24 तासामध्ये झालेली आहे. त्यामुळं या धरणावर मागील 9 दिवसामध्ये 75 मिलीमीटर पावसाची एकूण नोंद आहे. दरम्यान गेले 2-3 दिवस उजनी धरणावर होत असलेल्या पावसामुळं धरण 1.5% वधारलेलं आहे. 7 जून रोजी धरण 59.99 वजा 59.99 अशा स्थितीमध्ये होतं, तर आज 9 मे रोजी ते वजा 58.35% म्हणजे जवळपास 1.5% पाणी उजनी धरणामध्ये आलेलं आहे. धरणामध्ये 7 जून रोजी सकाळी जो एकूण पाणी साठा होता तो 31.52 TMCचा होता आणि आज 9 जून रोजी तो 32.40 TMC इतका झाला. म्हणजे जवळपास 1 TMC पाणी धरणामध्ये या पावसामुळे वाढलेलं आहे. मागील 2-3 दिवस सतत उजनी जलाशय परिसरामध्ये पाऊस होत आहे. दरम्यान उजनी धरणातला एकूण पाणीसाठा हा 32.40 TMCचा आहे आणि सध्या धरणाचा प्रवास हा मृत साठ्यामध्ये आहे. मृत साठ्यातील 31.26 TMC पाण्याचा वापर यंदा झालेला आहे. आता उन्हाची तीव्रता कमी झाली त्यामुळे बाष्पीभवनही कमी झालेलं आहे. मागील 24 तासामध्ये 4.58 मिलीमीटर म्हणजे 0.41 दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेलेलं आहे. दुसरी आनंदाची बातमी, भीमा खोऱ्यामध्ये अनेक ठिकाणी चांगल्या पावसाची नोंद आहे. उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये भिगवण येथे 78 मिलीमीटर, याचबरोबर पळसदेवला 46 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. भीमा खोऱ्यातील घोड धरणावर 78 मिलीमीटर पाऊस काल नोंदला गेलेला आहे. याचबरोबर उजनी जलाशय काठी करमाळा माढा या भागातही पाऊस आहे. करमाळ्याला 46 मिलीमीटर तर माढ्यामध्ये 22 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. भीमा खोऱ्यातील अनेक धरणांवर पावसानं हजेरी लावलेली आहे. पुणे भागातही पाऊस झाला. येरवडा भागामध्ये 131 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. कासारसाई धरण जे आहे 27 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. टेमघर 66 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. आळंदी भागामध्ये 32 मिलीमीटर पाऊस काल नोंदला गेलेला आहे. पवना धरणाच्या परिसरातही पावसाने काल हजेरी लावलेली दिसते आहे. अनेक प्रकल्पांवर काल पाऊस झालेला आहे. याचबरोबर खडकवासला प्रकल्प जो आहे तिथं 72 मिलीमीटर पाऊस काल नोंदला गेलेला आहे. पारगाव येथे 42 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि भीमानगर म्हणजेच उजनी इथं 48 मिलीमीटर पाऊस काल नोंदला गेलेला आहे. येथे 2-3 दिवस चांगला पाऊस राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये, मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सेतू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टीलवर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.